सो नमस्कार मित्रांनो, आज आपण 3.2 सेमी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे त्याचा आपण 3.2 लेसन आपण स्टार्ट करतोय. लेसन इन द लाईफ फ्रॉम बेगर. बरं का, यामध्ये एक अशी व्यक्ती आहे जी की एका गरीब व्यक्तीकडनं, बरं का, एका बेगरकडनं काहीतरी जीवनामध्ये पॉझिटिव्हनेस कसं आपण राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं कसं पाहिजे याच्या बाबतीत दिलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीने धडाकडनं काहीतरी शिकलं पाहिजे, असा हा महत्त्वाचा धडा आहे. तर वेळ न घालवता आपण धड्याला डायरेक्ट सुरुवात करूया. या धड्यामध्ये दोन मैत्रिणी आहेत ज्यांचं संभाषण चालू आहे, जे खूप वर्षांनी आपल्याला एकमेकींना भेटलेले आहेत आणि ते संभाषण घडवून आणत आहेत. बघूया काय एक्झॅक्ट त्यांचं संभाषण चालू आहे, कशा बाबतीत ते बोलतायत, काय आहे हे सगळं बघूया. चलो स्टार्ट करूया. सो या चॅप्टरमध्ये मीना नावाची व्यक्ती आहे, त्यापासून स्टार्ट करतोय आपण. सो मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. तर इथं जे लेखिका आहेत ते काय म्हणतायत की मीना ही माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती एक LIC एजंट आहे जी खूप चांगली, ती LIC ऑफिसर आहे, एजंट आहे, ऑफिसर आहे, ती गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि ती चांगली सॅलरी सुद्धा अर्न करते. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. तर नेहमी तिच्या बाबतीत काही ना काहीतरी स्ट्रेंज म्हणजे आश्चर्यकारक असायचं. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमी अनहॅपी असायची, आनंदी नसायची. Whenever I meet her, I would start to feel depressed. मी ज्यावेळेस पण त्याला भेटायचे ना, मी स्वतःच डिप्रेस व्हायचे की केलं बाबा, काय का भेटले मी, मला का भेटली म्हणून. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिरिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. म्हणजे काय की ग्लूम म्हणजे सॅडनेस, म्हणजे फिलिंग सॅडनेस, आणि सिनिझम म्हणजे स्ट्रेसफुल ॲटिट्यूड, डिस्ट्रेसफुल ॲटिट्यूड. नेहमी निगेटिव्ह असायची रे मित्रांनो, ती नेहमी निगेटिव्ह असायची. त्याच्यामुळं त्या निगेटिव्ह विचारधारेमुळे ती नेहमी स्ट्रेसमध्ये, बरं का, आणि ती दुसऱ्यांना पण स्ट्रेसमध्ये घालायची, त्यांना सुद्धा निगेटिव्ह करून टाकायची. सी नेव्हर हॅड एनी पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. जसं आम्ही आता म्हणलो की त्याला नेहमी पॉझिटिव्ह बोलण्यासाठी असं काही सण नसायचं, किंवा एखादा व्यक्ती असो किंवा एखादा पार्ट असो, ती नेहमी निगेटिव्ह असायची. For instance, I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? जर समजा मी एखाद्या वेळेस चुकून मी तुला म्हणले की बाबा ते मीना, तुला आठवण आहे का की राकेश नावाचा आपल्या वर्गामध्ये शाळेमध्ये एकदम हुशार मुलगा असायचा, तर त्याचं उत्तर काय असायचं बघा. मीनाज इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी टू बी लिटिल द अचिव्हमेंट. जसे की छोटंसं अचिव्हमेंट त्यांनी मिळालं आहे. काय छोटा आहे यासाठी ते बघूया. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. अरे बाबा, बरोबर आहे, तिचे वडील एका शाळेमध्ये शिक्षक आहेत, मग तो हुशार असणार का? म्हणजे वडील शिक्षक असले तर तो मुलगा हुशार. मग एखाद्या इंजिनियरचा, एखाद्या गरीब व्यक्तीचा पोरगा पण हुशार असतो. त्याच्या बाबतीत वेगळंच अप्रोच, बरं का. ती लगेच रिस्पॉन्स करणार काय ना काय निगेटिव्ह. हा, if I said, Meena, Shweta is a very beautiful girl, isn't it? Meena would be pessimistic. Pessimistic म्हणजे निगेटिव्ह विचार करणारी. When a pony is a young, एखादी पोनी जर गाठलेली असेल या मुलीने, he looks handsome, सुंदर दिसणार. It is the age that matters. वयानुसार तू कोणी घालू शकते का, मग तू चांगली दिसेल का, बोलते तू. वेट फॉर सम टाइम, थांब थोडा वेळ. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. बघ थोडंसं थांब, वेळ दे, आणि थोड्या वेळानंतर बघ ती श्वेता कशी दिसते इतरांसारखीच. मग पुन्हा निगेटिव्ह. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स वॉक फॉर अ वॉक. बरं का, मीनाला म्हणले, मीना तुझी सुंदर दिवस आहे, चल आज वॉकिंग करूया. तर तिचं लगेच इमिडिएट रिस्पॉन्स होऊया. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. बिसाइड्स, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ? देयर इज नो प्रूफ. तर ती काय म्हणते, अरे नाही बाई, किती ऊन आहे, मी नाही जाणार.
आणि जर समज मी चालून चालून दमले थकले तर असं कुठं लिहिलंय का की चालल्याने आपली तब्येत नीट होईल असं कुठं लिहिलंय का पुस्तकात? नाही बाबा, कुठंही असं प्रूफ नाहीये. मी नाही चालणार. हा, लगेच निगेटिव्ह. सो अशी ही आपली मीना. दॅट्स वॉज मीना. She stayed alone in an apartment as her parents lived in Delhi. Sorry. तर शी एका अपार्टमेंटमध्ये वेगळी राहते आणि हिचे जे आई वडील आहेत हे कुठे राहतात? दिल्लीमध्ये राहतात. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तर ही अशी मुलगी आहे लहानपणापासून जी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस कशाही गोष्टीवरून कुठल्याही गोष्टीवरून कंप्लेन करायचं आणि रोज करायचं अशी तिचं हॅबिट झालं, सवय झालं. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी अँड nobody wanted to visit her. Then one day Meena was transferred from Bombay and soon we all forget about her. तर तिच्याबरोबर असं म्हणजे एखाद्या आपण म्हणतो ना कंपनी देणे किंवा आपण त्याच्याबरोबर भेटून त्याच्याबरोबर थोडंसं टाइम स्पेंड करणं असं कुणाला आवडत होतं. आणि एक दिवशी काय झालं की तिचं ट्रान्सफर झालं बॉम्बेला आणि आम्ही सगळेजणच मित्र त्याला विसरूनच गेलो. Many years later, I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. It was pouring and I didn't have an umbrella. तर एक दिवशी काय झाले की काही वर्षांनी ते स्वतःला पावसामध्ये अडकलेले पाहतात. कुठे? तर बॉम्बे फ्लोरा फाउंटेन, जे की बॉम्बे मधला हा एक मशहूर ठिकाण आहे. तिथे ते काय ते पावसामुळे तिथे ते थांबलेले आहेत अडकून आणि खूप जोरात पाऊस पडतोय. त्यामुळे पोरिंग, इट वॉज पोरिंग म्हणलेलं आहे बरं का. खूप जोरात पाऊस पडतोय आणि त्यांच्याकडे अम्ब्रेला म्हणजे छत्री सुद्धा नाही आहे. आय वॉज स्टँडिंग नियर द अकबर रॅलीज पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोर वेटिंग फॉर रेन टू सबसाइड म्हणजे पाऊस थांबण्यासाठी ते वाट पाहत आहेत अकबर रॅलीजच्या या पॉप्युलर दुकानाच्या बाजूला. Suddenly I spotted Meena. अचानक ती मीनाला पाहत आहेत. My first reaction was to run even in that pouring rain. ते पहिलं पळण्याचा विचार करते, बाबा मीना दिसली, पळ बाबा इथं म्हणून. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. However, I couldn't escape. बरं का? तर त्यांना पळण्याचा तर विचार आलाच, पण ते मनामध्ये हे पण विचार करतायत की बाबा याला जर मी बघितलं किंवा आमची दोघांची भेट झाली तर बाबा परत त्याचा पाडा पंचावन्न चालू करेल, कंप्लेनिंग निगेटिव्ह. आणि मला ते नको आहे, आता तरी नको आहे आणि असल्या परिस्थितीत तुम्हाला मुळातच नको आहे बरं का. पण या सगळ्याच्या मध्ये मी सगळ्या प्रयत्नामध्ये मी एस्केप करण्याच्या प्रयत्नात मी असफल ठरले. का? ते बोल. She had already seen me and caught. तर मीनाने काय केलेलं आहे, मीनाने त्यांना पाहिलंय आणि ती तिला जाऊन लगेच पकडली होता. Caught hold of my hand warmly. तर ती आली आहे, ती आल्या लिकीचा हात पकडलेली आहे. What's more, she was very cheerful. आता या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात महत्वाचं काय की ती खूप आनंदी दिसली आहे, जॉयफुल दिसली आहे बरं का, जी कधी ती नव्हती. आता ती बोलते मीना, हे आय एम रिअली एक्साइटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, व्हॉट आर यू डुईंग हियर. तर ती काय म्हणते, अरे बाप रे, मला किती आनंद झाला का तुला पाहून. हा, असे जुने मित्रांना भेटलं ना खूप बरं वाटतं. काय करतेस इथे. आता आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. मी त्याला लगेच बोलले की मी ऑफिशियल वर्कसाठी तर बॉम्बेमध्ये आहे. देन स्टे विथ मी टुनाइट, शी सेड, लेट्स चॅट. डू यू नो दॅट old friends and memories are precious and rare. अरे मग आलीच ना तर आज माझ्या बरोबर राहा, आज माझ्या इथेच आराम कर आणि आपण बोलूया, संभाषण करूया. कसं एखादं जुनं मित्र भेटलं ना आणि त्यांची जुन्या आठवणी ती खूप मौल्यवान असतात आणि फार रेअर असतात.
ओके, असं तिचं म्हणणं आहे. आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज दिस रिअल मीना? आय पिंच्ड, म्हणजे चिमटा काढ. आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी आता लिखलेले विश्वासच बसत नाही की ही मीना आहे. आणि ती चिमट्याकडून चेक करतायत जोरात स्वतःलाच की मी स्वप्न तर पाहत नाहीये. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्विझिंग माय हँड. स्क्विझिंग म्हणजे ती असं प्रेमाने मित्राला भेटल्यानंतर कसं आपण मित्राचा एक प्रेमाचा हात आपण पकडतो प्रेमाने, हा तसं ती हात पकडते, एक स्मित हास्य देते. आणि ते आनंद तिच्या डोळ्यात पण दिसायला आहे बरं का, की आपली मैत्री किती दिवसांनी भेटली. असं तिचा व्यक्तिगत स्वभाव कधीच नव्हता. आणि लेखिकेला सगळं पाहून शॉक बसतोय. अँड येस, शी डिड लुक हॅपी. आता मी सांगितलं आहे. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. तर काही दिवसांपूर्वी ती काही वर्षांपूर्वी, म्हणजे 3 वर्षापूर्वी ती बँगलोरमध्ये राहत होती मीना, बरं का. आणि लेखिकेचं असं म्हणणं आहे की मी तिला कधीच एवढं आनंदी पाहिलं नाही, असं चेहरा पाहिलेला नाही. सॉरी, a few strands of grey in her hair reminded me that years has passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. आता लेखिकेचं नजर त्याच्या मीनाच्या केसांवरती जातो की केस तिला आता पांढरे दिसत आहेत. त्यावर तर नाही कळलं की खूप वर्ष पुढे गेलंय. आता तिच्या चेहऱ्यावरती तिला सुरकुत्या पण दिसत आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तिचा जो चेहरा आहे, जो फ्रेशनेस त्याच्या चेहऱ्यामध्ये, जो आनंद, जो तेज जे आता लेखिका पाहत आहेत ते या अगोदर नव्हतं, असं लेखिकेचं म्हणणं आहे बरं का. Finally, I managed to say, "No, Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card. I will keep in touch with you. I promise." तर ते काय करतायत, ते मीनाला म्हणतायत की मीना, मी आज मला शक्य नाही आहे, कारण मला एका जागी मला जेवायला जायचंय, तर मी तर काही येऊ शकत नाही. पण तुझा जो कार्ड आहे तो मला दे, जेणेकरून मी त्या कार्डमुळे तुला कॉल करेन, मी तुझ्या टचमध्ये जाईन आणि प्रॉमिस, बरं का, मी नक्की टचमध्ये जाईन, असं लेखिका प्रॉमिस करतायत मीनाला. For a moment, Meena looked disappointed. Let's go and have a tea at least, she insisted. तर ती काय आता मीना जरा डिसअपॉइंटेड आहे, कारण आपण इतक्या वर्ष मित्र भेटतो आणि अचानक नाही म्हणलं तर मन तुटणार आहे. तर ती जरा अपसेट झाली आणि ती अपसेट होऊन सुद्धा लगेच स्मित हास्य ठेवते आणि लगेच तिला म्हणते, काय बरं ठीक आहे चालेल, येऊ नको राहू नको, पण इथं शेजारी एक हॉटेल आहे, तर आपण चहा तर जाऊन पिऊया, तितकं तर तू करू शकतेस का नाही माझ्यासाठी. अरे लेखिका पूर्ण बोलून गेले, काय ऍटिट्यूड, काय अप्रोच, अचानक एवढं कसं काय बदल झालाय बरं का. बट मीना इज स्कोरिंग. आता ते काय, किती पाऊस पडतोय बाहेर, असं आता कुठे इशाऱ्याने बोलतायत. सो व्हॉट, well, buy an umbrella. We will buy an umbrella and then go to the Grand Hotel, she said. मग काय, एक छत्री घेऊया, छत्री विकत घेऊन जाऊया एका ग्रँड हॉटेलमध्ये. काय तू पण, असं ते म्हणते बरं का. We won't get a taxi in this rain, I grumbled. आपल्याला या पावसामध्ये टॅक्सी मिळणार नाही, म्हणजे ॲटिट्यूडली ते बोलताय कोण, लेखिका मीना. So what? We will walk. मग काय, चालला जाऊया नाही भेटलं तर. I was very surprised. This wasn't the same Meena I had known. Today she seemed ready to make any number of adjustments. लेखिका म्हणताय की ही तीच मीना आहे का जी अगोदर होती, पूर्वी होती. आज मी त्या मीनाला पाहते जी
एक नातं टिकवण्यासाठी, एका मित्राला भेटण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्याबरोबर जोडण्यासाठी वाटेल ते करू शकते. तिच्याबरोबर नातं मिळवण्यासाठी ती काही पण करू शकते, अशी ही मीना आहे. किती आनंद होत आहे तिला त्या लेखिकेला, बरं का. आता त्यांचा अप्रोच काय आहे तो लेखिकेचा. We reached at the Grand Hotel Trench. By then, the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the prismatic Meena. I had known. I was quite curious. तर फक्त लेखिकेच्या मनामध्ये एकच विचार गोल फिरत होता. तो काय आहे, की असा कोण आहे, असं काय घडलं मीनाच्या आयुष्यामध्ये, कुणामुळं घडलं, जी मीना एवढी निगेटिव्ह विचाराची होती, जी एकदम प्रिझमॅटिक होती, ती अचानक इतकी पॉझिटिव्ह झाली. आणि ते जाणून जाण्यासाठी लेखिका फार क्युरियस, म्हणजे त्यांना फार कुतूहल होतं त्या जाणून घेण्यासाठी. तर ते आता बसतायत एका चेअरवरती, एका टेबलच्या एका कॉर्नरवरती ते बसतायत. आणि आता हे दोघीचं संभाषण पुन्हा चालू झालंय. तर आता लेखिका बोलतायत मीनाला. टेल मी मीना, इज देयर एनी प्रिन्स चार्मिंग who has managed to change you? तर ते काय म्हणतायत, तर आता बघा बायकांचं संभाषण चाललंय. आता त्यांचं कसं असणार आहे, एक भाव, एक टोन वगैरे, थोडंसं गोड टोमण्यामध्ये बोलणं असतं की नाही. तर तसं लेखिका बोलतायत, बरं का. तर काय कमी नाही, कोण आहे तो, प्रिन्स श्याम, ज्याने आमच्या मिनीला पूर्ण बदलून टाकलंय. असं म्हणजे एकदम गोड टोमणं त्याला गेले, गोड टोमणं म्हणा किंवा एक गोड पद्धतीने विचार म्हणा, अशा पद्धतीने विचारलेली लेखिकेने. आता मीनाचा रिप्लाय बघूया. मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन. नो, देयर इजंट एनीवन लाईक दॅट, शी सेड. ही शी नाही ग, असं काही नाही आहे, असं कोणी नाही, बरं का, असं ती लगेच इन्स्टंटली रिप्लाय करते. Then what the secret of your energy? I asked like Tendulkar does in the advertisement. मग तुझ्या शक्तीचं रहस्य काय आहे? मी ती तेंडुलकरची जाहिरात आहे ना तशी तिला विचारले, असं लेखिकेचं म्हणणं आहे. शी स्माइल. मीना एक स्मित असं देते. अ बेगर चेंज माय लाईफ. ती हसत म्हणते की एका गरीब व्यक्तीने, एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदललं. I was absolutely dumbfounded. Dumbfounded म्हणजे मंद असं त्याचं अर्थ काय झालंय, त्या एक्सप्रेशननी ती पाहती आहे मीनाला. And she could see it. आणि मीना हे सगळ्या गोष्टी बघू शकते त्या डोळ्याने. मग मीना म्हणते, येस अ बेगर. She repeated, as if you to reassure me. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. As you know, I was chronic pessimist. I used to give my leftover this beggar every day. I never spoken to him, nor did he speak to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. I don't know why I did that because I wasn't even getting wet. That day, I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. They went hungry, I am sure. तर होय, मी एका भिकाऱ्यामुळं माझं आयुष्य बदललं आहे. तर मी काही वर्षापूर्वी बँगलोरला होते. तर तिथे माझ्या घरासमोर हे दोघं राहत, ह्या भिकारी आणि त्याच्याबरोबर तिची 5 वर्षाची नात राहत होती. ते दोघेही असे एकमेकांबरोबर राहत होते. तर तुला तर माहितीच आहे की मी एक निगेटिव्ह विचारधाराची व्यक्ती आहे. आणि मी काय करायचे, माझ्या घरामध्ये जे काही रात्रीचं राहिलेलं उरले सोडलेलं जेवण आहे ते पॅक करून मी त्या दोघांना रोज देत होते. एक दिवशी काय झालं की खूप जोरात पाऊस पडत होता आणि
मी असं माझ्या घराच्या विंडोकडे खिडकीकडे आले आणि पावसाचे पाण्याने स्पर्श करत विचार करत बसले की काय आज खूप पाऊस पडतोय आणि या पावसामुळे मी माझा जो रोजचा राहिलेला जो अन्न आहे, ते जो कोटा आहे जेवणाचा, जो मी ह्या दोघांना देते ते आज मी देऊ शकत नाहीये आणि मला खात्री आहे की त्या दोघांना भूक निश्चितच लागली असेल, खूप भूक लागली असेल. तर मी ना असं विचार करते बरं का. However, what I saw from my window surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. They were happy and laughing, clapping and screaming joyously as if they were in a paradise. Hunger and rain did not matter for them. तर काय की तेवढ्या सगळ्याच्यामध्ये मी माझ्या खिडकीमधून पाहते काय की ते जे भिकारी आहे आणि तो जो तिची जी नात आहे, ते दोघेही रोडवरती येऊन आनंदाने हसतायत, खेळतायत, बागडतायत बरं का. कारण काय तर त्या रोडवरती आज ट्रॅफिक नाही आहे. बघा, ह्याही लोकांना आनंद घेण्याचा गरज आहे रे मित्रांनो. ते कधी आनंद घेत नाहीत आणि मीनाने काय केलेली आहे, ती जी संधी आहे, ते जे तो जो वेळ आहे, हे लोक कधी बाहेर पडतात आनंद व्यक्त करण्यासाठी स्वतःच, तर ते क्षण त्यांनी पाहिलाय बरं का. त्यामुळं तिला असं वाटतंय की ते स्वतः ते जे दोघे जण आहेत, ते भिकारी आणि तिची जी नात बरं का, मी भिकारी म्हणण्याची बेगरच म्हणेन कारण चुकीचं मला वाटतोय ते शब्द, मी बेगर म्हणेन किंवा गरीब व्यक्ती म्हणेन बरं का. तर ती गरीब व्यक्ती तिची नात, त्यांना असं वाटतं की ते जसे की एका पॅराडाईस, एका स्वर्गात आहेत, हेवन मध्ये आहेत बरं का. हा असं, आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने पावसामुळं भूक लागली असं वरती असं कुठलाही फरक पडत नाहीये. ओके, they were totally drenched and totally happy. I united in their gist of life. तर ते पूर्ण पाक भिजलेले, ड्रेंच पूर्ण भिजलेत आणि ते त्यांच्या याच्यामध्ये आनंदी आहेत आयुष्यामध्ये. That the scene forced me to look at my own life. I realized I had so many comforts, none of which they had, but they had the most important of all assets, one which I lacked. तर इथं मीना काय म्हणतायत की ह्या सगळ्या गोष्टींनी मला विचार करायला भाग पाडलं की यांच्याकडे काही नसतं ते इतक्या, माझ्याकडे खूप काही सगळ्या गोष्टी कम्फर्टच्या आहेत, मला आनंद मिळवण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत माझ्याकडे जे त्यांच्याकडे ऍक्च्युली नाहीच आहे बरं का. ऍज अ ऍसेट म्हणून कळालं का. They knew how to be happy with life as it was. I felt ashamed of myself. तर आता मीनाला स्वतःचं काय वाटते, आयुष्याची लाज वाटते की मी किती चुकीची वागते माझ्या स्वतःच्या प्रती, माझे किती स्वतःचे चुकीचे विचारधारा आहेत आणि ते किती आनंदी आहेत हे सगळं पाहून त्यांना असं वाटतं बरं का. I even started to make a list of what I had and what I did not have. I found I had more to be grateful for than most of the people could imagine. That day I decided to change my attitude towards life using beggars as my role model. तर त्या दिवशी मी लगेच एक कागद घेते, पेन घेते आणि मी लिस्ट बनवायला सुरुवात करते की माझ्याकडे काय आहे आणि काय नाही आहे. तर मी पाहिले तर माझ्याकडे अशा गोष्टी आहेत जे इतरांकडे कुणाकडेच नाही आहेत आणि माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत ते फार कमी आहेत आणि जे नाही आहेत मी त्याच्या वरती मी जास्त फोकस करतो, की जास्त विचार करते. बघा, आपण पण आपल्या जीवनामध्ये असं विचार करतो जे चुकीचं आहे. आपल्याकडे जे गोष्टी आहेत त्याला पहिले बघितलं पाहिजे आणि त्या जे आहे त्याच्यावरती समाधान घेऊन आनंदी राहिला पाहिजे आणि जे नाही आहे त्याच्यावर जास्त आकर्षण रचला पाहिजे आणि जे नाही आहे ते मिळवण्यासाठी जिद्द बाळगली पाहिजे आणि आपल्या भविष्यामध्ये आपण मोठे झाल्यानंतर आपण ते पूर्ण केले पाहिजे. कळालं का. असं आपलं आयुष्य असलं पाहिजे. तर आज मीनाने ते शिकले त्या वेगळ्याकडे पाहून की आपल्याकडे काय आहे काय नाही आहे, जे नाही आहे ते सोडून दिलं पाहिजे आणि ते आपण हासिल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे आहे आणि त्यातनं आपण आनंद घेतला पाहिजे बरं का. आणि त्यांनी ठरवलं की आपला हा ॲटिट्यूड आहे चेंज केला पाहिजे आणि या मीनाने त्या बेगरला, त्या व्यक्तीला काय केलेलं आहे, आपलं स्वतःचं रोल मॉडेल बनवलेलं आहे. बघा, हिरो हिरोईनला तर सगळेच म्हणतात, अशा व्यक्तींना सुद्धा रोल मॉडेल बनवणं फार
गट्स लागतात रे, हिंमत लागतात यासाठी सुद्धा बरं का. अशा व्यक्तींना लवकर लवकर कोण बघत सुद्धा नाहीत आणि अशा व्यक्तीला मी काय केलं आहे, रोल मॉडेल बनवलेलं आहे. खूप पॉझिटिव्ह थिंग आहे. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन टू चेंज यू. आता लेखिकेने खूप मोठा पॉज घेतला, खूप स्तब्ध झाली त्या सगळ्या गोष्टी ऐकून आणि थोड्या वेळाने ते विचारलं की मीना तुला हे सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी किती वेळ लागला. Once this realization dawned, she said, it took me almost 2 years to put the change into effect. Now, nothing matters. I am always happy. I find happiness in every small things, in every situation, and in every person. अगदीच मला ज्यावेळेस हे सगळं काही रिअलायझेशन डॉन म्हणजे ज्यावेळेस मला हे कळू लागलं की मी फार चुकीची वागते, माझे विचार चुकीचे आहेत, माझे थॉट्स चुकीचे आहेत, ज्यावेळेस मला हे कळालं तिथून मला 2 वर्ष लागले माझ्या स्वतःचे विचारधारा, माझ्या स्वतःच्या ॲटिट्यूडला चेंज करण्यामध्ये. आणि ही फार सोपी गोष्ट होती आणि मला यासाठी काही मॅटर करत नव्हतं की मला बदलायचं आहे, मला नेहमी हॅपी राहायचं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा मी आनंद घेत होते. प्रत्येक व्यक्तीमधून मी आनंद घ्यायला चालू केलं. प्रत्येक माझी सिच्युएशन कशी काय असेल ना, किती का वाईट माझी सिच्युएशन असेल ना, त्यातनं नेहमी आपण आनंदी राहायला पाहिजे. बघा खूप महत्त्वाचं शिकवण या एका पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. आणि आय थिंक जर बोर्डाला हा आला तर निश्चित हा पॅराग्राफ आणि याचा वरचा पॅराग्राफ येऊ शकतो बरं का. कारण खूप महत्त्वाचं कंटेंट आहे बरं का बोर्डाच्या हिशोबाने पॅराग्राफच्या सिस्टीममध्ये. हां, त्यामुळं इंग्लिश किंवा लँग्वेज सब्जेक्ट करा, त्याला तुम्ही प्रश्नोत्तर पाठ करत जाऊ नका, पुस्तक वाचत चला, तुमचं टेक्स्टबुक वाचत चला. तुम्हाला कुठल्या पॅराग्राफमध्ये काय आहे ते इमॅजिन करत चला आणि पेपरला जे पॅराग्राफ येतात तुम्हाला लगेच लिंक लागलेली असते. त्यामुळे प्रश्न आला की तुम्ही लगेच उत्तर शोधू शकता. टाईम वाचतो आणि ग्रामर आणि जे तुम्हाला एसे वगैरे येतं, लेटर रायटिंग येतं, तुम्हाला डायलॉग रायटिंग येतं किंवा स्टोरी रायटिंग येतं किंवा तुम्हाला जे ॲडव्हर्टाइजमेंट येतं त्याला भरपूर टाईम मिळतो विचार करायला, कळालं का. त्यामुळं पुस्तक वाचत चला, पाठांतर घोकमपट्टी अजिबात करू नका. तर आता बघूया लेखिकेचं काय म्हणणं आहे. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क्ड. तर लेखिका म्हणतात तू तुझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून काय दिलीस का. No, unfortunately, the time I understood things, he was dead. But I sponsored his daughter to a boarding school as a mark of respect to him. तर ते म्हणतात नाही जमलं नाही. ज्यावेळेस मला हे सगळ्या गोष्टी कळालं आणि मी त्याला गुरुदक्षिणा म्हणून भेट द्यायला गेले त्यावेळेस मला कळालं की ते या जगामध्ये ह्या आपल्या तिथे काय केलेलं आहे, त्यांचं देह सोडून दिलेलं आहे, ते आता नाही आहे त्या जीवनात. मग हे गोष्ट ऐकून मला वाईट वाटलं. पण एक गोष्ट मला अजून कळली की त्यांची जी नात आहे, ॲज अ पीस ऑफ लव्ह, ॲज अ पीस ऑफ टोकन, ॲज अ पीस ऑफ ग्रॅटिट्यूड, माझे जे काही माझे गुरु आहेत त्यांना त्यांच्याप्रती एक वंदन म्हणून मी त्यांच्या नातीला एका बोर्डिंग स्कूलमध्ये ॲडमिशन करून दिली आहे आणि त्याच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च मी उचलली आहे ॲज अ रिस्पेक्ट म्हणून, ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट म्हणून. बघा किती डीपली थॉट्स एक्सप्रेस केले मीनाने, कशी होती अगोदर आणि आता ती कशी होती. आपण पण असंच मीनासारखी गोष्टी आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये वापरत असतो. बरेच मुलं मुली अशा पद्धतीने डिप्रेस राहतात. बघा ह्यातून तुम्हाला निश्चित काही जर शिकायला मिळालं असेल तर तुम्ही तुमचा जो लाईफचा विचार करण्याचा ॲटिट्यूडचा अप्रोच आहे, थॉटचा अप्रोच आहे ते बदला आणि तुमच्यामध्ये एक चांगलं थॉटफुल विचार आणा आणि तुमच्या आयुष्याला एक सुखकर मार्ग द्या. 4 महिने राहिले बोर्डाच्या एक्झाम्सला. ज्यांना वाटतं अभ्यास करू शकत नाही, बेटा सगळं काही शक्य आहे. आज जे धडा बघितलं आहे सगळं काही शक्य आहे. तुम्ही आज पण मेहनत घेतली तर तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती सुद्धा तुम्ही चांगले मार्क्स सिक्युअर करू शकता बरं का. इतकं सांगतो. भेटूया नवीन लेक्चरमध्ये. आणि जर आमचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल, तुम्हाला आमची मेहनत आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन लेक्चरमध्ये, एका नवीन एपिसोडमध्ये. ओव्हर. थँक्यू. बाय. आणि एक विसरलो, जी लेखिका आहेत हे सुधा मूर्ती आहेत बरं का. चलो बाय.